तहव्वूर राणाला अमेरिकेतून विशेष विमानाने भारतात आणलं जाणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते। राणाला एनआयच्या कोठडीमध्ये ठेवण्याची शक्यता आहे। गुप्तचर आणि तपास अधिकाऱ्यांच्या विशेष पथक राणासोबत असणार आहे। राणाच्या प्रत्यार्पणासाठी सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। कोण आहे तहव्वूर राणा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तहव्वूर राणा मूळ पाकिस्तानचा नागरिक, पाकिस्तानी लष्कराच्या वैद्यकीय विभागात डॉक्टर होता। 26/11 हल्ल्यातील मास्टरमाइंड डेव्हिड हेडलीचा वर्गमित्र। 26/11च्या हल्ल्यात डेव्हिड हेडलीला राणाची मोठी मदत, हल्ला करण्याच्या ठिकाणांची रेकी करण्यास मदत केली। 26/11च्या हल्ल्याची ब्ल्यूप्रिंट तयार करण्यात हात। तहव्वूर राणा मूळ पाकिस्तानचा नागरिक आहे। यावर काही राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत, आपण ऐकूयात। आएगा तो अच्छी बात है, ऐसे लोगों के ऊपर सख्त कार्रवाई होना ही चाहिए, लेकिन ये दाऊद को लाने वाले थे, बहुत सारी चीज़ें इन लोगों ने कही थी। क्या हो गया, जब तक वो आता नहीं देश में और ऐसे लोगों के ऊपर कड़ी कार्रवाई की जाती नहीं, तब तक कोई भरोसा कैसे करे? क्योंकि मोदी ये भरोसेमंद प्रधानमंत्री हमारे देश के लिए नहीं है, और इसलिए जब आएंगे तब उसके ऊपर कड़ी कार्रवाई हो, यही भूमिका हमारी रहेगी। या देशाची प्रतिमा ही जगभर अशीच गेली पाहिजे कि अगर इस देश की और गलत आंखों से, गलत नजर से आप देखोगे तो ये जन्म में तो आपकी आंखें फूटेगी, मगर 10 जन्म तक आपको अंधा पैदा होना पड़ेगा। आज अशा आरोपीच्या भारतात जेव्हा केस चालेल, न्याय व्यवस्था सुद्धा आपल्या कायद्याच्या चौकटीत त्याला शिक्षा देईल, तेव्हा जगामध्ये हा संदेश जाईल की या भारताकडे वाईट नजरेने बघू नये। अतिशय चांगली बाब आहे, त्याला उचलून आणावं, त्याला अंडा सेलमध्ये टाकावं आणि लवकरात लवकर त्याला फाशीवरती चढवावं। 26/11चा एकही कोणीही जे कोणी आरोपी आहेत ते एकाही सोडू नये असं आमचं मत आहे। तहव्वूर सारखा आरोपी जो अमेरिकेमध्ये होता त्याला भारतात आणलं जातंय, खरोखर ही एक मोठी उपलब्धी आहे भारतासाठी। आणि निश्चितपणे मुंबईकरांवर जो आघात झाला तर कुठेतरी मनमपट्टी होऊ शकते या सगळ्या कारवाईमुळे, आणि मोदी सरकारचं अभिनंदन याच्यासाठी करावं लागेल की एवढं मोठं म्हणजे US मध्ये असताना भारतात आणणं ही काही सोपी गोष्ट नव्हती। खूप मोठी उपलब्धी भारतासाठी। त्यांना कमीत कमी किंवा जास्त जास्त फाशीशिवाय काही दुसरा शिक्षा होणार नाही, कारण त्यांचे भक्कम पुरावे अगोदर आहे, काहीतरी तपासामध्ये निष्पन्न होईल। आणि इतका मोठा अटॅक त्यांच्यामध्ये सर्व आयकॉनिक ठिकाण मुंबईचे आणि पूर्ण देशाचे जे काही थ्रेट निर्माण झाली होती आणि जसा अटॅक झाला होता तसा सर्व जगातने ते पाहिला, आणि कसाबची इंट्रोगेशन मध्ये जे काही सापडला त्यांच्या सर्व बघून त्यांना फाशीशिवाय दुसरा शिक्षा होणार असं मला वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।